या प्रांगणामध्ये जो कार्यक्रम सुरू होत आहे त्या मसाई मातेला आणि माझ्या जन्मदात्या आईला अगोदर प्रणाम करतो आणि या ठिकाणी असलेले सर्व मान्यवर, या ठिकाणी पत्रिका ज्यावेळेस आमची छापली गेली, प्रस्तावना झाली, त्याच्यात विविध पक्षाचे विविध लोक या ठिकाणी दिसले. म्हटलं शाळेमध्ये पक्षाचा कुठलाही संबंध नाही. ज्या ज्या लोकांनी या संस्थेसाठी या शाळेसाठी थोडी का मदत केली असेल ना, खारुताई एवढी जरी मदत केली असेल, त्या प्रत्येक माणसाची आठवण ठेवून या ठिकाणी त्यांना बोलून त्याचा यथोचित सत्कार करणे हे माझं कर्म प्राप्त समजतो. पालकांना वाटत असेल दरवर्षी आमचा अर्धा एक तास घेतला जातो. पालकांना माझी विनंती आहे की ही शाळा विनाअनुदानित अर्थसहाय्य आहे. या शाळेला कुठलीही आर्थिक मदत ही सरकारकडनं मिळत नाही. आपल्याला अशाच विविध पाहुण्यांना या ठिकाणी आपल्याला बोलून आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये जे काही काम करतो ते त्यांच्यापुढे सादरीकरण करून त्यांच्याकडनं आपल्याला काही आर्थिक मदत मिळवता येईल का, आणि ती आर्थिक मदत माझ्या स्वतःसाठी नाही, तुमच्याच पाल्यांच्या आर्थिक आपल्या सर्व गोष्टींचा विकास करण्यासाठी या शाळेच्या कामासाठी आपण वापरत असतो. या ठिकाणी आलेले आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक, मी नेहमीच म्हणतो की माझ्या आयुष्यात जे राजकीय जरी मी कुठल्याही पदावर निवडणूक लढलो नसेल तरी मला आजपर्यंत राजकीय जे आश्रय जे म्हटलं जातं ते माननीय शिवाजीराव दैते बापू, त्यानंतर अमरीशभाईजी पटेल, या दोन लोकांचे कोणी काही म्हणत असेल, बऱ्याच लोकांनी बऱ्याच प्रकारे टीका टिप्पणी केली असेल आणि मला या दोन लोकांच्या सहवासात असताना देखील काही गोष्टींचा त्रासही झाला असेल. तो वैयक्तिक त्रास जरी झाला असेल, परंतु साहेबांनी जे त्यांच्या शेरोशायरीमध्ये म्हटलं की चांगल्या लोकांच्या संगतीत राहिल्यानंतर काय होतं, तर मी आजपर्यंत या लोकांच्या संगतीत होतो. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आजपर्यंत या भागामध्ये मसाई माता मंदिर असेल, शाळा असेल किंवा पतसंस्था असेल, कुठल्याही या तिघ संस्थांमध्ये केव्हाही रात्री अपरात्री फोन केला असेल तर आपल्याला मदतीला धावून येणारे आपल्या जिल्ह्याचे नेते अमरीशभाई पटेल आणि माननीय बापूसाहेबजी दैते, यानंतर त्यांचा वारसा आता जिभाऊंनी घेतलेला आहे. जिभाऊ देखील, पण जेवढ्या प्रमाणात बापूसाहेबांनी मदत केली त्यापेक्षा थोडी कमी मदत जिभाऊंनी केलेली आहे. कारण जिभाऊंच्याकडे सभापती पद होतं, बापूसाहेबांकडे अध्यक्षपद होतं. त्यामुळे जिभाऊंची जी मदत आहे ही तोडकी आहे. बापूसाहेबांची मदत ही फार मोठी होती. तर आम्हाला या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला विनंती आहे, तुमच्या हा जिल्हा परिषद माझी गट जरी असेल, भामेर गाव आहे, भामेरच्या सरपंचांचं नेहमीच सहकार्य असतं. त्यांनी सहकार्य केलं नसतं तर ही वास्तू या ठिकाणी या ज्या पद्धतीने डेव्हलप झालेली आहे ती झाली नसती. कारण मनोज भाऊ सोनवणेला फोन केला आणि माझा पतपडीचा शिपाई जरी गेला तरी कुठल्याही कोऱ्या कागदावर सही करून देणारा हा प्रथम सरपंच आहे. त्यानंतर मनोज सरपंच होण्याच्या अगोदर जिभाऊ तुकाराम जे आहेत, काही अडचण आली त्यांना सांगायचं, आणि मनोज जरी काही वेळेस कसं तो ऐकत नाही, नवीन रक्त असल्यामुळे काही वेळेस भयवर बी उघडून पडतो, ठीक आहे काय अडचण नाही, परंतु जर त्याला शांत करायचं असेल तर जिभाऊ तुकारामना फोन करावा लागतो. जिभाऊ पहा काय मनोज जरा गरम आहे, काय त्याचं काय आहे, तर ठीक असो, ते त्याचा स्वभाव आहे, परंतु तो तेवढ्यापुरती आहे. नंतर केव्हाही त्याने मदत मागितली असेल तर 100% त्यांनी दिलेली आहे आणि या पुढच्या काळात देखील तो देईल अशी मला गॅरंटी आहे. ठीक आहे असो. या ठिकाणी जे नवीन आपल्या निजामपूर गावामध्ये आमचे जुने मित्र, ते जरी प्रफुल्ल पटेलचे पीए असतील, खरं म्हणजे ते आमचे मित्र आहेत. जिभाऊ म्हणतील हे मित्र कसे काय झाले, ज्यावेळेस DS आहिरे आमदार होते आणि इंग्लिश माध्यमाची शाळेची परवानगी घ्यायची होती, त्यावेळेस आम्हाला मंत्रालयात पासून तर आमची झोपण्याची व्यवस्थापासून, राहण्याची व्यवस्थापासून, जेवण्याची व्यवस्थापासून कुठेही काही अडचण आली, फोन केला म्हणजे आमच्या सेवेमध्ये आल्यापासून तर आम्ही निजामपूरला येईपर्यंत आमच्या सोबत राहणारे असे आमचे मित्र, आज आम्हाला अभिमान आहे. राजकारण पक्ष कुठलाही असेल
पण आमचा एक मित्र एवढ्या शिंदखेड्यामध्ये, म्हणजे मी ते बोलत नाही बाकीच्या पुढचे, शिंदखेड्यामध्ये नगराध्यक्ष पदावर निवडून येणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि आमच्या मित्राने अशीच प्रगती करत राहो. आणि आतापर्यंत आमच्या मित्रांकडनं मी दुसरं काही मागितलं नाही, परंतु सध्या खासदार प्रफुल्ल पटेल यांची ती पी आहेत, त्यांनी हा परिसर पहिल्याच वेळेस पाहिलेला आहे. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व परिसर दाखवणार आहे. त्यांनाही आमची विनंती राहील, शिंदखेड्यावर तुमचं जास्त लक्ष राहील, जास्त पैसे आणतील, पण इथे तरी कुठेतरी खासदार आहेत प्रफुल्ल पटेल, त्यांच्याही काहीतरी अमरीशबाईनंतर प्रफुल्ल पटेलांचंही कुठे काही नाव लागेल अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी सांगण्याच्या होत्या त्या सांगितल्या. सगळ्यात महत्त्वाचं, भानुबेन वाणी पब्लिक स्कूल आणि अश्वमतीबेन चंपकलाल शहा या दोघं विद्यालयामध्ये सगळ्यात चांगलं शिक्षण दिलं जातं. आज तुम्ही सांगाल तुमची संस्था आहे, तुम्ही म्हणून सांगतायत. साक्री तालुक्यावरून निजामपूरला, म्हणजे साक्री तालुक्याचं गाव आहे, आणि साक्री शहरामधून निजामपूरला जेव्हा विद्यार्थी इथे येतात, याचा अर्थ साक्रीपेक्षा चांगलं शिक्षण इथे दिलं जातं. म्हणून साक्रीवरून इथे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी या ठिकाणी येतात. परंतु जी एक म्हण आहे आपली, जडे पिकस तडे किंमत राहत नाही. म्हणजे या ठिकाणी जे उभं केलं आहे याची किंमत माझ्या गावात, माझ्या परिसरात नाही, परंतु याची किंमत माझी जिल्ह्यात, माझ्या तालुक्याच्या लोकांनी या ठिकाणी जेव्हा पाहतात तेव्हा त्यांना त्याची किंमत कळते. परंतु जे म्हण आहे त्याप्रमाणे गावातल्या माणसाची किंमत ही किती असते हे प्रत्येकाला माहीत आहे. परंतु मी या ठिकाणी तुम्हाला या सगळ्या गोष्टीतलं सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की 29 वर्षापासून सातत्य ज्याला म्हणतात, 29 वर्षापासून अध्यक्ष जरी प्रमोदचंद्र जगन्नाथ शहा असतील, कैलासवासी शरदचंद्र जगन्नाथ शहा हे देखील अध्यक्ष होते, परंतु संस्था स्थापनेपासून 29 वर्षापर्यंत आजपर्यंत प्रत्येक संस्थेचे निर्णय मी जे घेतले ते जे कोणी अध्यक्ष असतील त्यांनी ते मान्य केले. त्यांनी फक्त तू काम कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. याच पद्धतीने भानुबेन वाणी ट्रस्ट मुंबई हे सातत्याने केव्हाही फोन केला असेल तर त्यांनी आमच्याला आर्थिक मदत त्यांच्या परीने या शाळेला दिलेला आहे. कारण ही शाळा विना अनुदानित आहे, स्वयंअर्थसहाय्य संस्था आहे. या ठिकाणी पगारे साहेबांना आणि जिबोंना आम्ही तुमच्याकडनं दुसरं काहीच मागणार नाही, परंतु 25% रक्कम म्हणजे तुम्ही विनाअनुदानित शाळेंना, विना अर्थसहाय्य संस्थांना 25% विद्यार्थी हे मोफत शिकवायला सांगतात आणि त्याची पैसे शासनाकडनं आम्हाला दिले जातात. पण परंतु गेल्या 5 ते 6 वर्षापासून जिवो आम्हाला कुठलीही रक्कम या शाळेला मिळाली नाही. म्हणजे आमची आर्थिक गोचे होते, कारण त्या विद्यार्थ्यांकडनं आम्हाला फी घेता येत नाही आणि शासन आम्हाला फी देत नाही. आणि या शिक्षकांना वेळेवर पगार करण्याची आमची नैतिक जबाबदारी आहे. कारण जेव्हा शिक्षक महिनाभर शिकवतो, फी येऊ न येऊ पण शिक्षकांना पगार दिलाच गेला पाहिजे, ही माझी पहिल्यापासून थेरी आहे. जर संस्थेमध्ये पैसे नसतील तर कुठूनही पैसे उपलब्ध करून शिक्षकांचा पगार थांबवू देत नाही. भले एखाद्याकडनं उधार आणलं असेल त्याला सांगू बाबा जरा महिनाभर थांब, पण शिक्षकांचा पगार थांबवला जात नाही. कारण शिक्षकांचा उदरनिर्वाह आपण दिलेल्या पैशांवर होतो आणि त्या शिक्षकांचा उदरनिर्वाह व्यवस्थित व्हावा. आमची तर अशी अपेक्षा असते की आता जे काही पगार दिला जातो त्यापेक्षा जास्त दिला जावा. परंतु ग्रामीण भाग आहे, या ठिकाणी फी घेताना देखील फार कमी फी घ्यावी लागते. कारण या ठिकाणचे जे शेतकरी वर्ग आहे मोठ्या प्रमाणात शेतीत पिकलं तर फी जमा करायला येतात. काही तर असे विद्यार्थी आहेत साहेब, गेले 8-8 वर्षापासून फी नाही तरी देखील आम्ही त्यांना शिकवतोय. का शिकवतोय की त्या विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये. आम्ही तर त्यांना LC काढून देऊ शकतो, एक विद्यार्थी गेला तर शाळेचं काही नुकसान होणार नाही, पण त्या पोराची इच्छा असते की आपण या शाळेत शिकावं. पण पालकांचं दुर्लक्ष किंवा त्याची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ते पैसे देऊ शकत नाही. तरी या वर्षाचे पैसे पुढच्या वर्षी, पुढच्या वर्षाचे पैसे पुढच्या वर्षी कॅरी फॉरवर्ड करत त्या पोरांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये असा आम्ही मोठ्या मनाचा विचार करून त्या पोरांना शिकवतो. या ठिकाणी कुठलेही जे इंग्लिश माध्यम आहेत ते पैसे कमवण्याचं साधन म्हणून आहे,
परंतु निजामपूर येथील इंग्लिश माध्यमाची जी संस्था आहे या ठिकाणी ज्यांचे नावं दिलं त्यांनाही त्रास देतो मी दरवर्षी त्यांच्याकडनं काही ना काही रक्कम आणतो. मसाई माता महिला पतसंस्थेतून दरवर्षी नफ्यातून काहीतरी रक्कम टाकतो आणि पालकांकडून आलेली फी या तिघांचा संगम करून ही संस्था चांगल्या पद्धतीने कशी चालेल यासाठी प्रयत्नशील असतो. या ठिकाणी बोलण्यासारखं खूप काही आहे, परंतु आता ही वेळ नाही. पण या ठिकाणी आमच्या एका फोनने, आमच्या एका पत्राने आमचे सगळे प्रमुख अतिथी या ठिकाणी आलेत, त्यांचा मी मनापासून आभार मानतो. आणि आत्तापर्यंत बापूसाहेबांनी जसं प्रेम केलं, जसं अमरीशबाईंनी जसं प्रेम केलं, भविष्यात देखील जिभाऊ आणि आमचे राकेशजी माळी आमचे जे मित्र आहेत, जे आता डॉक्टर चौरे आहेत, योगेश भाऊ नेरकर आहे, योगेश भाऊ नेरकरांनी पिंपळनेरला भरपूर काही दान दिलेलं आहे, हे ठीक आहे. पण आता योगेश भाऊंचं कार्यक्षेत्र फक्त पिंपळनेरपुरती राहणार नाही, त्यांना आता निजामपूरपर्यंत देखील मदत करावी लागेल असं या ठिकाणी मी तुम्हाला निश्चित सांगतो. या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित झालात, या ठिकाणी मला पाठबळ दिलं आणि माझ्या कार्याचं जे कौतुक केलं सर्वांनी, त्या सर्वांचं मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.